आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण भाजप अक्कलकोट आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार आणि नेते भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झाली। विधानसभेच्या एंट्री गेट जवळच दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला। भास्कर जाधव बोलताना त्यांची जीभ घसरली। बापाचा उल्लेख केल्यामुळे जाधव यांच्या विरोधात कल्याण शेट्टी हे सुद्धा आक्रमक झाले आणि त्याचमुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक निर्माण झाली। हे काम इथं खासगी काम कसं आहे? सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात? सरकारी नोकर कसं काय हे काम करू शकतात? परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं। कशाला काढायला लागले? बाप काढायचा असेल तुम्हाला आहे तुम्ही सिनियर सदस्य ठीक आहे मग जरा शब्द बघा ना। मग ठीक आहे, आता एवढा बाप कशाला काढायला तुम्ही पण एवढ्यावर थांबा, मी एवढ्यावर थांबतो। बाप नाही काढायला पाहिजे। पुन्हा ते पुन्हा बोलतो तर मी काढतो। मग तुम्हाला काय करायचं का? आप तुमचं बाप काढा काढा, तुम्हाला काढायचं काढा। सध्या आणि चुकीचं काय केलं तर बरोबर आहे। ज्येष्ठ मला शिकायची गरज नाही। आम्ही सत्ताधारी सदस्य अहो, असू दे, सत्ताधारी पक्ष असू दे, सत्ताधारी आणखी दोन मंत्री असू दे, काय कोणाला तर विधानसभेच्या एंट्री गेट जवळ दोघांमध्ये वाद निर्माण झाला। काम कसं आहे? भाजपचे आमदार असलेले सचिन कल्याण शेट्टी आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक निर्माण झाली। अधिकची माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, विधानसभेच्या एंट्री गेट जवळ दोन्ही नेत्यांमध्ये नेमका वाद का रंगला? मुळात हे दोन्ही आमदार आहेत ते वरिष्ठ आमदार आहेत आणि भास्कर जाधव तर हे सगळ्यात जास्त सिनियर आमदार आहेत। वेगवेगळे कायदे कानून त्यांना माहीत आहेत आणि वारंवार सभागृहातले शिस्त आणि याविषयी भाष्य करत असतात। अशा वेळेस या दोन आमदारांचे जे व्हिडिओ समोर आलेले आहे ते मात्र प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्ट आहेत असं म्हणावं लागेल, कारण की सभागृहातले ज्येष्ठ सदस्य अशा स्वरूपाची भाषा वापरत आहेत आणि विशेष म्हणजे विधानसभाच्या प्रिमायसेसमध्ये वापरत आहेत, जिथे आमदार दैनंदिन कामकाजाच्या दरम्यान स्वाक्षरी करतात त्यांच्या हजेरी पटलावर, तिथे झालेला हा वाद आहे। भास्कर जाधवांनी हरकत घेतली होती की तिथे काही कल्याण शेट्टी जे भाजपाचे आमदार आहेत अक्कलकोटचे, त्यांच्या मार्फत काही काम केलं जातं आणि ते खासगी काम आहे आणि त्यासाठी शासकीय कर्मचारी वापरले जातात असा एक साधारणतः सूर होता। आणि त्यावेळेस बोलताना भास्कर जाधवांचं जीभ घसरली, अर्थात त्यांनी बापाचा उल्लेख केला आणि त्यानंतर मात्र सचिन कल्याण शेट्टी हे प्रचंड रागवलेले दिसून येत आहेत। सचिन कल्याण शेट्टी यांनी भास्कर जाधवांना स्पष्ट उल्लेख केला की आपण वरिष्ठ सदस्य आहात, ही भाषा योग्य नाही आहे, बापाचा उल्लेख करू नका। अर्थात दोन्ही सदस्यांकडनं मग हा वाद खूप वाढल्यानंतर तिथल्या इतर ज्येष्ठ सदस्यांनी याच्यावर पडदा पाडला आणि दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला। पण महाराष्ट्रामध्ये दरवेळेस वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये काही ना कोणता तरी वाद होतो आणि सभागृहाची जी प्रतिमा मलिन होते त्याचाच हा एक भाग म्हणावा लागेल, कारण की एखादे सदस्य अशा स्वरूपाचं विधान करत असतील तर ते मात्र अस्वस्थ करणारी गोष्ट आहे, कारण की हा विधानसभेच्या आतल्या प्रिमायसेसमधला घडलेला भाग आहे, जिथे सगळे आमदार स्वाक्षरी करायला जातात, अनेक लोकप्रतिनिधी तिथे असतात आणि लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे आमदार आहेत। भास्कर जाधव हे तर मंत्री राहिले होते, कॅबिनेट मंत्री राहिले होते, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिले होते आणि आजही सभागृहातलं त्यांचं काम हे शिस्तप्रिय मानलं जातं। पण अशा आमदारांकडनं मात्र बापाचा उल्लेख केलं आणि त्याच्यावरनं एकमेकांच्या विरोधात आगपकड होणं आणि आरोप प्रत्यारोप करणं हे फार महाराष्ट्राच्या विधानसभेला चांगली गोष्ट नाही, या भूषावह गोष्ट नाही असं म्हटलं जातं आणि आता अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रतिक्रिया येताना सुद्धा दिसून येत आहेत। अगदी खरं आहे सागर, जो व्हिडिओ आम्ही सध्या पाहतोय त्यामध्ये आपल्याला एक ऑफिस सारखा परिसर पाहायला मिळतोय, त्यामुळे नेमका हा वाद कुठे झाला, हे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक नेमकी कुठे निर्माण झाली? विधानसभेच्या जिथे सर्व आमदार विधानसभेमध्ये कामकाजमध्ये सहभाग होतात आणि त्यानंतरनं ते स्वाक्षरी करतात हजेरी पटलावर, अशा ठिकाणी दोन्ही आमदार समोरासमोर आले होते आणि तिथेच नेमका हा वाद झालेला आहे। कोणतेही आमदार ज्यावेळेस विधानसभेमध्ये येतात त्यावेळेस आपणास माहिती आहे की इथून सरळ ते आत येतात, त्यानंतरनं आत आल्यानंतरनं विधानसभेच्या जिथे सगळे आमदार आल्यानंतरनं हजेरीपट असतो विधानसभेमध्ये सभागृहात प्रवेश करण्याच्या आधी,
तिथे हे सगळे आमदार स्वतःहून जातात, तिथे स्वाक्षरी करतात आणि आपण हजर आहोत, आजच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी होत आहोत अशा स्वरूपाची हजेरी पटल्यावर सही असते आणि त्यानंतर हे सर्व आमदार सभागृहामध्ये जातात. बरोबर जिथे स्वाक्षरी करतायत हजेरी पटलावर तिथेच नेमका हा वाद झालेला आहे. विधानसभेच्या प्रिमायसेसमध्ये झालेला हा वाद आहे. अर्थात दोन्ही आमदार म्हणजे मोठ्या पक्षाचे आहेत, भाजपसारख्या सिनियर सगळ्यात मोठा सगळ्यात पक्ष सत्ताधारी बाकावरचे आहेत सचिन कल्याण शेट्टी, जे अक्कलकोटमधून विधानसभा नेतृत्व करतात, ते देखील वरिष्ठ आहेत. यापूर्वी सुद्धा ते दोनदा जिंकून आलेले आहेत आणि भास्कर जाधव हे सगळ्यात सिनियर मोस्ट मानले जातात की त्यांचा सभागृहाचा कामकाज जो आहे तोही अतिशय जाणकार ओळखले जातात. कायद्याच्या त्यांचा अभ्यास असतो असं म्हटलं जातात. सभागृहात सुद्धा ते भूमिका मांडताना व्यवस्थित भूमिका मांडत असतात. अशा परिस्थितीमध्ये भास्कर जाधवांकडनं सुद्धा बाप म्हणून उल्लेख आहे की आपल्या सदस्यांच्या सहकार्यांचं होणं हे अतिशय वाईट आहे असं म्हटलं जातं आणि ह्या व्हिडिओमधून आपण ऐकताना सगळे पाहतोय की अशा स्वरूपाची भाषा जी आहे ती करताना दिसून येते. यामुळे कुठे ना कुठेतरी जो नवा वाद आहे तो आता नव्याने निर्माण होईल. यापूर्वीच आपणास माहिती आहे की मागील अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मुंबईमध्ये अधिवेशन झालं होतं त्यावेळेस गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोन सदस्यांमधला वाद झाला होता आणि त्यानंतर एक समिती गठीत करण्यात आली होती. अर्थात या समितीमध्ये स्पष्ट उल्लेख होता की कशा स्वरूपाचं कामकाज असावं, त्याचं वर्तन सार्वजनिकरित्या कसं असावं आणि मग नेमकं असं असताना सुद्धा एका आमदारांची घटना यापूर्वी घडलेली आहे. आता त्यानंतर स्वतःच आमदारांची वर्तनशैली जी आहे बरोबर आहे आणि ती कशी त्यामुळे असावी या अनेक प्रश्न या संदर्भात निमित्तानं उपस्थित होतात. धन्यवाद सागर सविस्तर माहितीसाठी.